वेलकम बॅक. काल आपण टीएन चा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यावर बेस एक्झाम्पल्स बघितले आणि न्यू टॉपिक स्टार्ट केला होता टू फाइंड एन. म्हणजे या टीएन चा फॉर्म्युला यूज करून एन कशा प्रकारे फाइंड आउट करायचा, म्हणजे एखाद्या सिक्वेन्स मध्ये एखादी टर्म कोणत्या नंबरवर आहे किंवा त्या सिक्वेन्स मध्ये किती टर्म्स आहेत हे फाइंड करणे म्हणजेच एन फाइंड करणे. तर यावर बेस एक एक्झाम्पल आपण काल पाहिलं होतं आणि एक एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क मध्ये सॉल्व्ह करायला सांगितलं होतं. नेक्स्ट आता इथे आपण सेकंड एक्झाम्पल बघू. आता इथे तुम्हाला आज ज्या नोट्स देणार आहे तो त्या नोट्स आजपासून याच्या पुढे आपण जेवढे लेक्चर होतील त्या सर्व लेक्चर करता आवश्यक असणारे पूर्ण नोट्स तुम्हाला मिळतील. प्रिंटेड नोट्स आहे तर ते नोट्स तुम्हाला मी फॉरवर्ड करणार आहे. तर त्या नोट्सच्या पेज नंबर 3.7 पासून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. पेज नंबर 3.7 वरचा एक क्वेश्चन आपण काल बघितला, त्याच पेज वरचा हा सेकंड क्वेश्चन आपण इथे पाहतो. ठीक आहे. आणि म्हणजे याच्यावर बेस दोन एक्झाम्पल सुद्धा होमवर्क मध्ये सॉल्व्ह करायचे. चला स्टार्ट करू. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन आहे चेक वेदर 301 is in the sequence 5, 11, 17, 23 and so on. म्हणजे इथे एक सिक्वेन्स आपल्याला दिलेली आहे आणि या सिक्वेन्स मध्ये सुरुवातीचे काही नंबर दिले जसे 5, 11, 17, 23 and so on. म्हणजे या 23 नंतर सुद्धा बरेचसे नंबर्स आहेत आणि ही इन्फायनाइट एपी आहे कारण इथे डॅश डॅश आहे म्हणजे इन्फायनाइट नंबर पर्यंत याच्यामध्ये टर्म्स आहेत आणि त्यामुळे ही इन्फायनाइट एपी आहे. तर मग ही जी एपी आहे याच्यामध्ये पुढे जाऊन 301 हा नंबर येईल का हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग आता इथे 301 या सिक्वेन्स मध्ये येतो किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं. तर ते कशा प्रकारे चेक करायचं तर ते सुद्धा आपण टीएन चा फॉर्म्युला यूज करून चेक करू शकतो. तर ते हे स्टार्ट होते सोल्युशन. तर सर्वात अगोदर इथे जी सिक्वेन्स आपल्याला दिलेली आहे त्या सिक्वेन्स मध्ये जर आपण पाहिलं तर फर्स्ट टर्म T1 किती आहे 5, सेकंड टर्म किती आहे 11, थर्ड टर्म 17, फोर्थ टर्म 23. ठीक आहे. 4 टर्म दिलेले आहे तर ते आपण या प्रकारे लिहून टाकलं. आता सर्वात पहिले आपण चेक करू की ही जी सिक्वेन्स इथे दिलेली आहे ही एपी आहे किंवा नाही. कारण की एपी असेल तरच मग आपल्याला टीएन चा फॉर्म्युला याच्यामध्ये यूज करता येईल. ठीक आहे. म्हणून चेक करावं लागेल की पहिले ही एपी आहे किंवा नाही. आता एखादी सिक्वेन्स एपी आहे किंवा नाही ते कसं डिसाइड करतात त्यावरचे क्वेश्चन आपण पाहिलाय तर त्याचाच यूज इथे करायचा आहे. इथे फाइंड करायचा डिफरन्स T2 मायनस T1. T2 आहे 11, T1 आहे 5, किती होते 6. नंतर फाइंड करायचा T3 मायनस T2. T3 आहे 17, 11 किती होते 6. T4 मायनस T3, T4 23 मायनस 17 6. तर पहा इथे या कन्सिक्युटिव्ह टर्म्सचा डिफरन्स प्रत्येक जागा किती येत आहे 6. म्हणून इथे लिहायचं सिन्स द डिफरन्स बिटवीन कन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट देअरफॉर दिस सिक्वेन्स इज एन एपी. दिस सिक्वेन्स इज एन एपी. लक्षात इथे कन्सिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स कॉन्स्टंट आलेला आहे आणि तो 6 आहे त्यामुळे ही जी सिक्वेन्स आहे ही एपी आहे. आता ही जर एपी आहे तर या एपी मध्ये हिअर सांगा बरोबर ए ची व्हॅल्यू किती. ए म्हणजे फर्स्ट टर्म किती 5. डी ची व्हॅल्यू डी म्हणजे कॉमन डिफरन्स किती आहे कॉमन डिफरन्स 6. लक्षात. आता इथे ए ची व्हॅल्यू 5 आणि डी ची व्हॅल्यू 6. तर या एपी करता ही जी सिक्वेन्स आहे ती एपी झाली आणि एपी करता फर्स्ट टर्म आपल्याला माहित झाली, कॉमन डिफरन्स पण माहित झाला. आता इथे आपल्याला डिसाइड करायचं आहे की या सिक्वेन्स मध्ये म्हणा किंवा या एपी मध्ये 301 ही टर्म येते किंवा नाही. मग समजा आपण कन्सिडर केलं की या सिक्वेन्स मध्ये 301 ही टर्म येते. समजलं आपण कन्सिडर केलं की समजा या एपी मध्ये ही टर्म आहे. आता ही टर्म या एपी मध्ये आहे परंतु मग आता या एपी मध्ये ती कोणत्या नंबरवर आहे
कोणत्या नंबरवर आहे, म्हणजे स्टार्टिंग पासून 10व्या नंबरवर आहे, 10th नंबरवर आहे की 20th की 25th नंबरवर, कोणत्या नंबरवर आहे ते आपण फाइंड आउट करायचं. म्हणजे इथे ही सिक्वेन्स कोणत्या नंबरवर आहे हे जर आपल्याला क्लिअरली मिळालं तर मग आपण सांगू शकतो की ही टर्म या सिक्वेन्स मध्ये आहे. ठीक आहे. मग इथे आपण कसं करायचं, लेट tn इज इक्वल टू 301. म्हणजे समजा आपण म्हटलं की 301 ही या सिक्वेन्स मध्ये nth नंबरची टर्म आहे. कितव्या नंबरची? nth नंबरची. आणि म्हणून इथे लिहिलं tn इज इक्वल टू 301. nth टर्म इज इक्वल टू 301. मग आता ही जी nth टर्म आहे या टर्मचा आपण n फाइंड करू, म्हणजे नंबर फाइंड करू. आणि त्याकरता म्हणून आपण इथे यूज करू tn चा फॉर्म्युला. चला पटकन सांगा, कोण सांगतोय tn चा फॉर्म्युला? मी सांगतो. a प्लस n मायनस 1 इंटू d. आता इथे tn ची व्हॅल्यू आपण इथे कन्सिडर केलेलीच आहे 301. म्हणजे इथे लिहायचं 301 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 5 प्लस n मायनस 1. n ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे. d ची व्हॅल्यू 6. आता 301 इज इक्वल 5 प्लस 6 into n 6n minus 6 6 1 the 6. 301 is equals to हा 6n असाच 5 minus 6 होते -1. पहा अजूनही बरेच जण कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक्स करत आहेत. तर थोडी प्रॅक्टिस करा म्हणजे मिस्टेक्स होणार नाही. आता हा -1 इकडे आणला तर 301 plus 1 is equal to 6n. आता हा 6 इथे मल्टिप्लिकेशन सॉरी 301 plus 1 302 is equal to 6n. आता हा 6 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आला तर डिव्हिजन. हे विल n is equal to 302 upon 6. n is equal to करा डिवाइड 302 ला 302 divided by 6 6 5 is 30. इतना 2 ला डिवाइड करता येत नाही म्हणून 6 0 ला 0 शिल्लक राहिले 2 तिला पॉइंट इथला 0 6 3 ला 18 म्हणजे हे येते 50.3. इथे येतं 50.3. n ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 50.3. n ची व्हॅल्यू काय मिळाली 50.3. परंतु इथे असणारा हा जो n आहे, n म्हणजे काय तर या सिक्वेन्स मध्ये ही टर्म कोणत्या नंबरवर येते ते. तर या सिक्वेन्स मध्ये ही टर्म 50.3 या नंबरवर येते. परंतु आपण पाहिलाय की n जो आहे, n म्हणजे सिक्वेन्स मध्ये किंवा एटी मध्ये टर्मचा नंबर. n म्हणजे काय टर्मचा नंबर. तर टर्मचा नंबर हा इंटिजर असेल, हा फ्रॅक्शन मध्ये राहणार नाही. लक्षात का? टर्मचा नंबर जो आहे तो काय असेल इंटिजर म्हणा किंवा नॅचरल नंबर असेल, तो फ्रॅक्शन मध्ये डेसिमल फ्रॅक्शन मध्ये राहणार नाही. परंतु आता इथे n ची व्हॅल्यू जी आहे ती डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आलेली आहे. त्याच्यामध्ये कसं पहा इथे समजा आपण पुन्हा एकदा पहा, ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 असं एक जाईल. 45 46 47 48 49 50 51 52 येईल. 50 नंतर 51 येईल. परंतु 50 नंतर 50.3 नंबरची टर्म येईल का? नाही. 50 नंतर 50.3 नंबरची टर्म येणार नाही. म्हणजे या नंबरची टर्म या सिक्वेन्स मध्ये नसेल, 50.3 नंबरची टर्म नसेल. आणि म्हणून जर इथे n ची व्हॅल्यू ही फ्रॅक्शन मध्ये येत आहे म्हणून इथला याचा फायनल आन्सर हियर n is not an integer, therefore 301 does not belongs to this sequence. अशाला 301 is not in the given sequence. तर या प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. अशाच प्रकारचं आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. याच प्रकारे करायचं. करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 आहे
क्वेश्चन नंबर 5 है फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड इन एन एपी. एपी आहे -11 -8 -5 अप टू -49. तर ही एपी दिलेली आहे आणि या एपी मध्ये फोर्थ टर्म फाइंड आउट करायची फ्रॉम द एंड, म्हणजे शेवटून चौथी टर्म असं आपल्याला म्हणता येईल. फोर्थ टर्म फ्रॉम द एंड म्हणजे शेवटून चौथी टर्म आपल्याला या एपी मध्ये फाइंड आउट करायची आहे. आणि जर पाहिलं तर या एपीच्या सुरुवातीच्या 3 टर्म दिलेल्या आहे आणि एकदम शेवटची टर्म दिलेली आहे. तर या शेवटच्या टर्म पासून जर आपण काउंटिंग सुरू केलं, ठीक आहे, तर याला 1 2 3 4 अशा प्रकारे शेवटून फोर्थ टर्म आपल्याला फाइंड आउट करायची. लक्षात आलं का? आता इथे हे कशा प्रकारे फाइंड करता येईल? सिंपल एक्झाम्पल आहे. फक्त सोडवण्याची टेक्निक आपल्याला जमली पाहिजे, बाकी सोल्युशन सिंपल्स आहे. इथे राऊंड पाहिलं तर T1 किती आहे? T1 -11. T2 किती आहे? -8. T3 आहे -5 अँड सो ऑन. आता ही शेवटची जी टर्म आहे तिला म्हणून समजा आपण Tn is equals to 14 आहे, कारण की ही कोणत्या नंबरची टर्म आहे ते आपल्याला माहित नाही, म्हणून तिला म्हटलं समजा Tn. आता क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे की ही जी सिक्वेन्स आहे ही काय आहे? एपी आहे. आता ऑलरेडी दिलेलं आहे की ही एपी आहे, म्हणून हे एपी आहे किंवा नाही हे चेक करण्याची गरज नाही, कारण क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे की हे एपी आहे. आता डायरेक्ट याच्याकरता आपण लिहायची ए ची व्हॅल्यू. हिअर ए इज इक्वल टू, सांगा ए ची व्हॅल्यू म्हणजे किती होईल? -11, कारण की ए म्हणजे काय? फर्स्ट टर्म. त्यानंतर डी ची व्हॅल्यू पण फाइंड करू आपण. डी म्हणजे डिफरन्स बिटवीन कन्सिक्युटिव्ह टर्म, त्याच्याकरता करू आपण T2 T1. T2 ची व्हॅल्यू किती? -8 T1 ची व्हॅल्यू -11. काय होईल? -8 + 11 = 3. तर ए ची व्हॅल्यू आली -11 आणि डी ची व्हॅल्यू आली 3. आता ही जी एपी आहे याच्याकरता ए आणि डी माहित झाला, आणि आता इथे आपल्याला फाइंड करायचे फोर्थ टर्म फ्रॉम द एंड. तर त्याकरता आपण शेवटून चौथी टर्म जर फाइंड करायची आहे तर ती कोणत्या नंबरची टर्म फाइंड करायची आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर आपण Tn चा फॉर्म्युला यूज करून डायरेक्टली ती टर्म फाइंड करू शकतो. लक्षात आलं का? शेवटून फोर्थ टर्म म्हणजे कोणत्या नंबरची टर्म फाइंड करायची आहे ते जर आपल्याला माहित असेल तर Tn चा फॉर्म्युला यूज करून आपण डायरेक्टली ती फाइंड करू शकतो. मग आता त्याकरता म्हणून पहिले आपण फाइंड करू की आपल्याला दिलेली ही जी लास्ट टर्म जी आहे 49, इथे लास्ट टर्म दिलेली आहे या एपी मध्ये, लास्ट टर्म आहे 49. तर ही कोणत्या नंबरची टर्म आहे ते आपण फाइंड आउट करू. आणि त्याकरता इथे कन्सिडर करायचं लेट Tn is equals to 49. Tn is equals to 49, which means that let 49 be the nth term of this AP. 49 be the nth term of this AP. आणि म्हणून मग आता इथे लिहायचा फॉर्म्युला Tn is equals to a plus n minus 1 into d. आता Tn ची व्हॅल्यू इथे घेऊ 49, a ची व्हॅल्यू -11 प्लस हा n असाच राहील, कारण की n इथे आपल्याला फाइंड करायचा, म्हणजे या टर्मचा नंबर फाइंड करायचा आहे, n फाइंड आउट करायचा. d ची व्हॅल्यू किती? 3. 49 is equals to -11 plus 3n minus 3. 49 is equals to हा 3n असाच -11 -3 -40. हा -14 इकडे घेऊन या. 49 plus 40 is equals to 3n. तर मग आता इथे 49 plus 40 63 is equal to 3n. हा 3 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे आणला तर डिव्हिजन मध्ये होईल, म्हणजे होईल 63/3. 63/3 केल्यानंतर n is equals to 21. n is equal to काय होईल? 21. आता n is equals to 21 आला, याचा अर्थ असा की ही जी 49 आहे ही 21st नंबरची टर्म आहे. Tn is equals to 49 घेतलं होतं आणि त्याच्याकरता आपण Tn चा फॉर्म्युला यूज करून सिम्प्लिफाय केलं, तर n ची व्हॅल्यू किती आली? 21.
याचा अर्थ असा की ही जी 49 आहे ही या 80 मध्ये 21st नंबरची टर्म आहे. किती नंबरची? 21st. आता 49 ही 21st नंबरची टर्म आहे म्हणजे सर्वात शेवटची जी टर्म आहे 49 सर्वात शेवटची टर्म आहे तिचा नंबर आहे 21. तर 21 च्या अगोदर कोणत्या नंबरची टर्म असेल? 21 च्या अगोदर कोणत्या नंबरची टर्म असेल? 20. 20 च्या अगोदर 19. 19 च्या अगोदर 18. 18 च्या अगोदर 17. या प्रकारे असतील टर्म्सचे नंबर. टर्म नाही, टर्म्सचे नंबर. ठीक आहे. 49 ही 21st नंबरची टर्म आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला म्हटलंय फाइंड द फोर्थ टर्म. फोर्थ टर्म फ्रॉम द एंड. शेवटून चौथी टर्म. आता ही शेवटची टर्म आहे तर इथून चौथी टर्म आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. शेवटून चौथी शेवटची. ठीक आहे. आता शेवटून पहिली लंब. शेवटून पहिली ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. ठीक आहे. म्हणून इथे लिहायचं therefore fourth term from the end is T18. Fourth term from the end is T18 आणि म्हणून आता इथे आपण T18 फाइंड आउट. लक्षात आलं का? शेवटून चौथं म्हणजे 1 2 3 4 18 नंबरची टर्म. तर ही 18 नंबरची टर्म आपल्याला फाइंड करायची आहे म्हणजेच T18 फाइंड करायचे आणि म्हणून इथे लिहायचं fourth term from the end is T18 and therefore Tn is equals to a plus n minus 1 into d. त्याच्यात n ची व्हॅल्यू काय पुटअप करायची? आपल्याला T18 फाइंड आउट करायची म्हणजे n च्या जागेवर 18 आलं पाहिजे. इज इक्वल टू a प्लस सॉरी a ची व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे. a ची व्हॅल्यू किती? -11 प्लस 18 minus 1 into d ची व्हॅल्यू 3 -11 plus 17 into 3 -11 51 -11 plus 51 किती होते? 40 and therefore T18 is equals to 40 आणि म्हणून इथे आन्सर लिहायचं fourth term from the end is 40. लक्षात? शेवटून फोर्थ टर्म जी आहे ती होईल 40. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. लक्षात? 4 क्वेश्चन नंबर 4 आहे बघा. त्याच्यानंतर क्वेश्चन थोडेसे वेगळे आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4. आता हा क्वेश्चन सुद्धा टीएन च्या फॉर्म्युल्यावरच बेस आहे. बरेचसे एक्झाम्पल वेगवेगळ्या प्रकारचे आहेत जे की टीएन च्या फॉर्म्युल्यावर बेस आहे. आता इथे क्वेश्चनचं नेमकं अर्थ काय आहे बा? हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे किती 2 डिजिट नंबर असे आहेत की ज्यांना 4 ने डिव्हाइड करता येतं. ठीक आहे. त्यांची संख्या आपल्याला फाइंड आउट करायची म्हणजे नंबर्स फाइंड आउट करायचे. प्रत्येक टर्म फाइंड आउट नाही करायचे. किती नंबर्स आहेत असे 2 डिजिट नंबर्स ज्यांना 4 ने डिव्हाइड करता येतं. तर त्याकरता आपल्याला सर्वात अगोदर 2 डिजिट नंबर्स माहित पाहिजे. सांगा बरं स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर कोणता? स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर आहे 10. ठीक आहे. 10 च्या नंतर येते मग 11 12 13 अँड सो ऑन. आणि बिगेस्ट 2 डिजिट नंबर बिगेस्ट ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर कोणता? 99. 99 च्या नंतर काय येते? 100. परंतु 100 मध्ये किती डिजिट असतात? 3 डिजिट. 1 0 0 बरोबर 3 डिजिट. तर 2 डिजिट नंबर जर म्हटलं आपण तर ते स्टार्ट होतात फ्रॉम 10 टू अप टू 99. हे सर्व 2 डिजिट नंबर आहे. ठीक आहे. परंतु आता या 2 डिजिट नंबर पैकी आपल्याला असे 2 डिजिट नंबर पाहिजे की जे 4 ने डिव्हिजिबल असतील. 4 ने कसे असतील? डिव्हिजिबल. आता 4 ने डिव्हिजिबल म्हणजे ज्या नंबर्सला
4 ने कम्प्लिटली डिव्हाइड करता येते. कम्प्लिटली काय करता येते? डिव्हाइड. म्हणजे त्या नंबरला जर 4 ने डिव्हाइड केलं तर आन्सर हे होल नंबर मध्ये आलं पाहिजे, फ्रॅक्शन मध्ये यायला नको. मग आता पहा बरं, इथे स्मॉलेस्ट टू डिजिट नंबर आहे 10. 10 ला 4 ने डिव्हाइड करता येते का? 4 च्या टेबल मध्ये 10 येते का? नाही. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12. 10 येत नाही, 11 पण येत नाही. काय येते? 12. तर हा पहिला नंबर असेल. ठीक आहे, टू डिजिट नंबर स्मॉलेस्ट म्हणजे हा पहिला टू डिजिट नंबर असा असेल की ज्याला 4 ने डिव्हाइड करता येते. 12 नंतर 4 ने डिव्हाइड होणार आहे. 13 डिव्हाइड होईल का? नाही. 13 4 च्या टेबल मध्ये नाही. 14 पण नाही, 15 पण नाही. काय मग 16 होईल. पहिला नंबर असेल 12, नंतर 16, 16 च्या नंतर 20, 20 च्या नंतर 24. ठीक आहे, तर हे सर्व नंबर्स होते. तर आपल्याला जे नंबर्स फाइंड करायचे आहेत, जे 4 ने डिव्हाइड होतील असे टू डिजिट नंबर, तर त्यापैकी सुरुवातीचे काही फाइंड आउट करायचे आणि शेवटचा एकच फाइंड करायचा. सुरुवातीचे काही हे झाले सुरुवातीचे टू डिजिट नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 4. आता शेवटचा आपण एक फाइंड करू. आता ग्रेटेस्ट टू डिजिट नंबर आहे 99. 99 ला 4 ने डिव्हाइड करता येते का? पहा बरं. 4 2 जा 8, इकडे आलं 1, आलं 19. 4 च्या टेबल मध्ये 19 येते का? नाही येत. 4 च्या टेबल मध्ये 19 येत नाही, म्हणजे या 99 ला 4 ने डिव्हाइड करता येत नाही. 99 च्या अगोदर काय येते? 99 च्या अगोदर येते 98. 98 जर घेतला तर इथे काय होईल? 8. मग 4 च्या टेबल मध्ये हा 18 येतो का? 4 4 जा 16, 4 5 जा 20. 18 येत नाही, म्हणजे 98 पण डिव्हाइड होणार नाही. 97 होईल का? 97 घेतले तर 17 येईल. 17 पण 4 च्या टेबल मध्ये येत नाही. 96 घेतला तर 96 घेतला तर इथे येते 16. 4 4 जा 16 होते कम्प्लिटली डिव्हाइड. ठीक आहे, 24 आलं ना. 24 हा होल नंबर आहे, म्हणजे कम्प्लिटली डिव्हाइड होते. मग तो नंबर कोणता असेल? 96. शेवटचा ग्रेटेस्ट टू डिजिट नंबर जो की 4 ने डिव्हाइड होतो तो म्हणजे असेल 96. आणि म्हणून आता इथे सोल्युशनच्या स्टार्टिंगला लिहायचं टू डिजिट नंबर्स डिव्हिजिबल बाय 4 आर. कोणकोणते? 12, 16, 20, 24 up to 96. 12, 16, 20, 24 up to 96. हे सर्व टू डिजिट नंबर असे आहे. हे सर्व टू डिजिट नंबर असे आहे की यांना 4 ने डिव्हाइड करता येते. कसे फाइंड केले लक्षात आलं? हे रॉकवर लक्षात आलं का? या प्रकारे फाइंड करता आलं. आता ही मिळाली आपल्याला लिस्ट ऑफ नंबर which are two digit number as well as they are divisible by 4. तर आता या लिस्ट मध्ये टोटल किती नंबर्स आहेत? ठीक आहे, हाऊ मेनी नंबर्स. या लिस्ट मध्ये टोटल किती नंबर्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. आता ते फाइंड करण्याकरता सर्वात पहिले या लिस्टला ऑब्झर्व करा. लिस्टला ऑब्झर्व केलं तर सांगा बरोबर ही लिस्ट एपी आहे का? आहे का एपी? आहे का एपी? आता बघा इथे आपल्याला ओरली असे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये डायरेक्टली लिहायचं आहे एपी आहे किंवा नाही. ते अगोदर आपण डिफरन्स फाइंड करून डिसाइड करण्याची गरज नाही. इथे जर आपण पाहिलं तर 12 प्लस 4 16, 16 प्लस 4 20, 20 प्लस 4 24. म्हणजे अगोदरच्या नंबर मध्ये 4 ऍड केला तर नंबर नंतरचा नंबर मिळेल. 4 4च ऍड करावा. म्हणजे कंसेक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे का? कॉन्स्टंट. 4 चा डिफरन्स आहे. 12 प्लस 4 16, 16 प्लस 4 20, 20 प्लस 4 24. ठीक आहे, म्हणजे 4 4 चा डिफरन्स इथे लिहायचं. दिस सिक्वेन्स इज एन एपी. बाकी एक्सप्लेनेशन लिहायची गरज नाही. दिस सिक्वेन्स इज एन एपी. आता ही एपी जर आहे तर इथे ए ची व्हॅल्यू किती?
ए म्हणजे फर्स्ट टर्म, किती आहे फर्स्ट टर्म 12. डी ची व्हॅल्यू किती, डी म्हणजे कॉमन डिफरन्स, किती डी ची व्हॅल्यू 4. कॅल्क्युलेट करून टाकायचं. फर्स्ट टर्म सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, t2 मायनस t1, 16 मायनस 12 किती होईल 4. ठीक आहे, तर डी ची व्हॅल्यू पण मिळाली. ठीक आहे, आता ही एपी आहे हे कन्फर्म झालं. त्यानंतर या एपी करता आपल्याला फर्स्ट टर्म पण मिळाली आणि कॉमन डिफरन्स पण मिळाला. परंतु आता या एपी मध्ये टोटल किती नंबर्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर या एपी मधला सर्वात शेवटचा नंबर कोणता आहे 96. सर्वात शेवटची टर्म आहे 96. ही जी 96 ही जी टर्म आहे ही कोणत्या नंबरची टर्म आहे ते आपण फाइंड आउट करू. म्हणजे या टर्म करता आपण n ची व्हॅल्यू फाइंड करू, कारण की ही ज्या नंबरची टर्म असेल तेवढ्या टर्म्स या एपी मध्ये असतील. लक्षात आलं का? ही शेवटची जी टर्म आहे ही कोणत्या नंबरची टर्म आहे ते फाइंड करावं लागेल. ही ज्या नंबरची टर्म असेल तेवढ्या टर्म्स या सिक्वेन्स मध्ये असतील. म्हणून इथे लिहायचं लेट Tn is equals to 96 Tn, म्हणजे याचा अर्थ झाला लेट 96 be the nth term of this AP. 96 या AP ची nth टर्म आहे. तर मग आता या 96 करता आपण या n ची व्हॅल्यू फाइंड करू. आणि म्हणून इथे लिहायचा फॉर्म्युला Tn is equals to a plus n minus 1 into d. तर Tn ची व्हॅल्यू 96, a ची व्हॅल्यू 12 प्लस n minus 1 into d ची व्हॅल्यू किती 4. 96 is equals to 12 plus 4 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 4 into n 4n minus 4. 96 is equals to 4n. 12 minus 4 is 8. आता ह्यामध्ये प्लस 8 होईल की मायनस 8? काही जणांना अगोदरच्या अशा एक्झाम्पल्स मध्ये चुकवलेलं होतं. काय होईल, हा प्लस 12 हा मायनस 4 होईल प्लस 8 प्लस 8. आता हा प्लस 8 इकडे घेऊन यायचा. 96 minus 8 is equals to 4n. हे होते 88 is equals to 4n. हा 4 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे आला तर डिव्हिजन मध्ये. n is equals to 88 upon 4. n is equals to किती होईल 4 to the 8, 4 to the 8. तर n is equals to होते 22. म्हणजे ही जी 96 आहे ही 22nd नंबरची टर्म आहे. 22nd नंबरची टर्म आहे. आणि जर ही 96 22nd नंबरची टर्म आहे, याचा अर्थ असा झाला की या एपी मध्ये किंवा या लिस्ट मध्ये 22 टर्म्स आहेत. किती टर्म्स आहेत 22. आणि म्हणून इथे शेवटी आन्सर लिहायचं देअरफॉर देयर आर 22 टर्म्स. देयर आर 22 numbers which are 2-digit numbers and divisible by 4. लक्षात ठेवा असे लिहिते 2-digit numbers divisible by 4 are 20. How many? 20. अशा प्रकारे आन्सर लिहायचा. लक्षात लिहिता येईल. हा झाला क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 आहे. हाऊ मेनी 3-digit नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 आहे हाऊ मेनी 3-digit नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. याचा अर्थ असा की किती 3-digit नॅचरल नंबर्स असे आहेत की जे 5 ने डिव्हिजिबल आहे. जे डिव्हिजिबल आहे 5.
म्हणून सर्वात पहिले आपण इथे 3 डिजिट नॅचरल नंबर कोणते ते आपण फाइंड आउट करू. सांगा मला स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर कोणता, नॅचरल नंबर म्हणा. स्मॉलेस्ट 3 डिजिट म्हणा कोणता, 100. 3 डिजिट म्हटलंय ना, तर स्मॉलेस्ट काय होईल, 3 डिजिट 100. कन्फ्युज झालो 100. ठीक आहे, किती डिजिट आहे, 1 2 3 3 डिजिट आहे 100. 100 च्या अगोदर काय आहे 99. 99 मध्ये किती, 2 डिजिट. 100 च्या नंतर 101, 102, 103, 104, 105 and so on. ग्रेटेस्ट वाला कोणता असेल, सर्वात मोठा 3 डिजिट नंबर कोणता, 999. 999. हे सर्व 3 डिजिट नॅचरल नंबर आहे. परंतु याच्यापैकी आपल्याला आता असे घ्यायचे आहे की जे 5 ने डिव्हिजिबल आहे. किती डिव्हिजिबल आहे, 5. which are divisible by 5. तर मग आता इथे सर्वात पहिला आहे 100. सांगा बरं 100 ला 5 ने डिवाइड करता येते का, करता येते. 25 चा 100 होते, म्हणून हा 100 जो आहे हा असा नंबर होईल जो 3 डिजिट नंबर आहे आणि सोबतच त्याला 5 ने पण डिवाइड करता येते. कितीने, 5. त्यानंतर 101 ला करता येते का, नाही करता येत. 2 ला पण नाही, 103 ला पण नाही, 104 ला पण नाही. 105. ठीक आहे, याला 5 ने डिवाइड करता येते. 105 च्या नंतर कोणता असेल, 110, 115, 120. ठीक आहे, हे असे सर्व नंबर असतील जे की 5 ने डिव्हिजिबल आहे. त्यानंतर आता सुरुवातीचे आपण 4-5 फाइंड केले. आता शेवटचा फाइंड करू. आता इथे शेवटचा 3 डिजिट नंबर कोणता आहे, 999. तर याला 5 ने डिवाइड करता येते का, करून पहा. हा डिवाइड होत नाही. डिवाइड केलं तरी फ्रॅक्शन मध्ये, डेसिमल मध्ये आन्सर येते. आपल्याला डेसिमल मध्ये नको, होल नंबर मध्ये पाहिजे. तर हा डिवाइड होत नाही. याच्यापेक्षा लहान वाला म्हणजे 998, तो पण होत नाही. 997, तो पण होत नाही. 996, तो पण होत नाही. तर 995 हा नंबर होतो आणि म्हणून शेवटचा नंबर असेल 995. लक्षात. आणि मग इथे सोल्युशन मध्ये स्टार्ट करताना लिहायचं 3 डिजिट नॅचरल नंबर्स. 3 डिजिट नॅचरल नंबर्स divisible by 5 are 100, 105, 110, 115 up to 995. हे सर्व 3 डिजिट नॅचरल नंबर्स आहेत की ज्यांना 5 ने डिवाइड करता येते. लक्षात. लिस्ट कशी फाइंड केली, लक्षात आलं. आता लिस्ट फाइंड केल्यानंतर आता ही लिस्ट पहा किंवा ही सिक्वेन्स पहा, हे एपी आहे का. प्रीवियस एक्झाम्पल प्रमाणेच करायचं आहे का एपी. कितीचा डिफरन्स आहे, कितीचा डिफरन्स आहे, 5 चा 5. 100 plus 5, 105, 105 plus 5, 110, 110 plus 5, 150. आणि हा डिफरन्स कॉन्स्टंट आहे म्हणून करायचं दिस सिक्वेन्स इज अन एपी. दिस सिक्वेन्स इज अन एपी. आता ही जर एपी आहे त्याच्याकरता ए ची व्हॅल्यू सांगा. ठीक आहे, एपी ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू 100, डी ची व्हॅल्यू किती करायचं, दोघांचा डिफरन्स किती होते 5. लक्षात. आता इथे पण या लिस्ट मध्ये किती नंबर्स आहे, किती टर्म्स आहे ते जर आपल्याला मिळालं तर आपल्याला हाऊ मेनी नंबर्स ते मिळेल. त्याकरता म्हणून आपण इथे या लिस्ट मध्ये किती टर्म्स आहेत ते फाइंड करायचं आणि त्याकरता म्हणून शेवटची जी टर्म आहे तिला कन्सिडर करायचं टीएन. म्हणून इथे लिहायचं लेट टीएन इज इक्वल्स टू 995. टीएन इज इक्वल्स टू 995. आणि मग आता इथे या एन ची व्हॅल्यू आपण फाइंड करू. त्याकरता टीएन चा फॉर्म्युला लिहायचा. टीएन ची व्हॅल्यू होईल 995. ए ची व्हॅल्यू 100 प्लस एन मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू 5. 995 is equals 100 plus 5 into n 5n minus 1 5 का 5. आता 995 is equal हा 5n असाच. ठीक आहे, प्लस 5n तो लिहून टाकला.
100 मायनस 5 किती होते 95. परंतु प्लस की मायनस, हा मायनस म्हणून मायनस का नाही प्लस. आता 95 इकडे घेऊन या, तर 995 मायनस 95 प्लस 95 इकडे आणला मायनस इज इक्वल्स टू 5n. आता पहा इकडे करतो, या दोघांना सबस्ट्रॅक्शन केलं तर येते 900 इज इक्वल्स टू 5n. हा 5 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे आणला तर डिव्हिजन मध्ये. 900 अपॉन 5 इज इक्वल्स टू n. सो n इज इक्वल्स टू 5 1 5, 5 8 40, 5 0. So n is equals to 180. इथे 180. So there are 180 numbers which are 3-digit natural numbers divisible by 5. टोटल किती आहे 180. 180 3-digit नॅचरल नंबर असे आहेत की जे 5 ने डिव्हिजिबल. या प्रकारे सॉल्व्ह करायचं.